तुला होऊन जाते ते, बसून जा तुम्ही. हा हा चालेल सर, चालेल. बसा इथे. एक दोघी जणी उभी राहू शकता, बाकी दोघी जणी इकडे उभे राहा. 6 जण आहे ना, ठीक आहे. हा एक सर आधी ना 2-3 खुर्च्या 10वीच्या आणून मुलींना दे. पुढे बोलवा. खुर्च्या ऑफिस मधून जा. 2-3 खुर्च्या घेऊन ये. जागा 2 खुर्च्या घेऊन ये तिथून, जा पटकन. 10वीच्या थांबा. असं भरून घ्या मोबाईल तुमच्या जवळ. हॅलो हॅलो मॅम, आवाज येते का हा ऐकू? सर, हो 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 सर, आवाज येतो ऐकायला. ह्या तुम्ही सांगितल्याप्रमाणे 6 मुली आलेल्या आहेत. 2 8वीच्या, 2 9वीच्या आणि 2 10वीच्या. ठीक आहे सर. ह्यांना तरी पण किती, थोडेफार किती टोटल व्हिडिओ बघितले असतील ह्यांनी? तरी इथे कसं नेटवर्क इश्यू आहे आणि जे नेटवर्क मध्ये फ्लक्च्युएशन्स आहे आणि लाईन पण अधून मधून जात राहते, त्यामुळे जरा बरोबर आवाज येत नाही. तर लाईट जाते आम्ही का सर सारखी? काही व्हिडिओ हो लाईन सारखी जाते. हो मॅडम, अच्छा, लाईट लाईन सारखी जाते. अच्छा, लाईट सारखीच जाते. ओके. आणि सर हे आता जो होता तो मोठा टीव्ही लावलेला होता ना आतमध्ये, तो बोर्ड होता का? हो हो हो, बोर्ड स्मार्ट होता, बोर्ड टीव्ही होता. बोर्ड होता मॅडम तो. स्मार्ट बोर्ड व्हाईट होता. बोर्ड नव्हता, स्मार्ट बोर्ड होता. परंतु स्मार्ट तिथे बोर्ड. आत तेवढं नेटवर्क नाही आहे. आत वर्गखोलीमध्ये नेटवर्क फ्लक्च्युएशन्स आहे खूप. फिबल नेटवर्क असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतो. अच्छा सर, आपल्या शाळेमध्ये मग वायफाय आहे की मोबाईलचं हॉटस्पॉट जोडता? आम्ही मोबाईलचे हॉटस्पॉट नव्हते सर, वायफाय पण आहे मॅडम. वायफाय आहे पण मग ते काय होत नाहीये, ते नेटवर्क हा, फ्लक्च्युएशन, सारखी नेटवर्क लाईट जात नसल्यामुळे. असते. हा, लाईट जाते आणि नेटवर्क पण बरोबर राहत नाही ना, म्हणून. वायफायचं पण नेटवर्क नाही राहत व्यवस्थित? नाही, लाईन जाते. अच्छा अच्छा अच्छा. सर कोणतं आहे तुमच्याकडे वायफाय, कोणत्या कंपनीचं आहे? मॅडम कोणत्या कंपनीचा वायफाय आपल्याकडे? जिओचंच आहे मॅडम. जिओ. जिओचं जिओ फायबर आहे की एअर फायबर आहे? जिओ फायबर आहे मॅडम. अच्छा, जिओ फायबर आहे. जिओ फायबर असून पण हा प्रॉब्लेम आहे. बरं बरं, ठीक आहे सर. मी मुलांशी बोलते क्विकली आणि मग तुमच्याशी बोलते. 10वीच्या मुली पुढे या. 10वीच्या मुलींना सर पुढे बोलवा, त्यांच्याच हातामध्ये फोन द्या. 10वीच्या मुली. अस्मिता, दर्शना, बसा तुम्ही इथे दोघी जणी. या 10वीच्या मुली आहे. हा गर्ल्स, एक एक करून आपली नावं सांगा. माझं नाव अस्मिता सुधाकर खंडाते. माझं नाव. अच्छा, अस्मिता. दुसरीचं नाव नाही समजलं बेटा, परत एकदा सांग, फक्त नाव सांग. दर्शना खंडाते. अच्छा, दर्शना. अच्छा, अस्मिता आणि दर्शना, तुम्ही मला ह्यापूर्वी कधी बघितलंय बेटा? हो मॅम. अच्छा, मी काय शिकवलेलं बघितलंय तुम्ही? भूगोल बघितले होते, तुम्ही शिकवत होते ते, आणि विज्ञान. अच्छा, विज्ञानाचा कुठला धडा शिकवलेला? मी थोडंफार काय आठवते, तुम्ही जेवढं पण बघितलं असेल? नाही आठवत? अच्छा बरं, काय हरकत नाही बेटा. तुम्ही आतापर्यंत कोणत्या कोणत्या सब्जेक्टचे व्हिडिओ बघितलेत? इंग्लिश, विज्ञान आणि गणित. इंग्लिश, विज्ञान आणि गणित. थोडंफार काय समजलंय तुम्हाला? हो मॅम. पण ते समजलं असेल सांगा बेटा, नाही समजलं तर नाही समजलं. कारण तुमची सारखी लाईट जात असेल तर मला कळतंय तुमचे नीट बघून पण नसेल झालं. अच्छा बरं, ठीक आहे. तुमचं मुलांना, तुम्हाला शुद्ध मराठी बोललेलं समजतं ना? जसं आता मी बोलते तसंच सगळ्या व्हिडिओ मध्ये भाषा असते, ती समजते भाषा? हो. ओके, भाषेचा काही इश्यू नाहीये. बरं, ठीक आहे. बेटा, तुम्हा दोघींना पुढे 10वी नंतर काय करायचंय? मॅडम, ITR.
ITI करायचंय अस्मिताला. अच्छा. मला आणि तुला पण ITIच करायचंय. ओके बेटा, ओके. ठीक आहे. गर्ल्स, आपलं ना इथे जो नेटवर्कचा जो प्रॉब्लेम आहे ना, मी प्रिन्सिपल सरांशी बोलून ना त्याचं काय होऊ शकतं का मी बघते. मग तुम्हाला ना सगळ्या व्हिडिओ लाईनीमध्ये दाखवले जातील आणि त्याच्यानंतर 2 महिन्यानंतर आपण परत एकदा भेटू. मग मी तुम्हाला अजून जास्त डिटेलमध्ये विचारेन की तुम्हाला कोणता विषय समजला चांगला, कोणता टॉपिक समजला, कोणत्या विषयाचं समजत नाहीये. आता काय तुम्ही जास्त बघितलंच नाहीयेत व्हिडिओज. कितीतरी बघितले असतील व्हिडिओ टोटल? 2-4 तरी कमीत कमी? तेवढेच 4-5 बघितले असतील. अच्छा. बरं, जेवढे पण बघितला मला वाटते त्यांना अजून व्यवस्थित जर दाखवल्या तुम्हाला प्रॉपरली लाईनीमध्ये, जसं आपला पहिला धडा आहे गुरुत्वाकर्षण, भाग 1, भाग 2, भाग 3 असा पूर्ण धडा दाखवला आणि अजून दुसऱ्या विषयाचे पण व्हिडिओ दाखवले, तर तुम्हाला वाटतंय ते तुम्हाला फायदा होईल त्याचा अभ्यासात? हो. ठीक आहे बेटा, ठीक आहे. 9वीच्या मुलींना पुढे बोलवा आता. गर्ल्स, नावं सांगा आपली. माझं नाव पूनम राजवरखडे. माझं नाव खुशबू रामकृष्ण श्रीराम. अच्छा, पूनम आणि खुशबू. अच्छा गर्ल्स, तुम्ही मला बघितले यापूर्वी? हो. अच्छा, मी कोणता धडा शिकवलेला? विज्ञान आणि गणित, इंग्लिश. नाही, मी कोणता शिकवलेला? विज्ञान. हो, विज्ञानाचा कोणता धडा मी तुम्हाला शिकवलेला आठवते का? नाही आठवत. अडथळून आवाज येत होता. बरं ठीक आहे, काही हरकत नाही बेटा. तुम्ही थोडंफार जेवढे व्हिडिओ बघितलेत त्याच्यातलं काही थोडंफार तरी समजले तुम्हाला? नेटवर्क इश्यू होता. नाही माहिती. बरं ठीक आहे, काही हरकत नाही. गर्ल्स, मला सांगा, तुम्हा दोघींना काय बनायचंय पुढे? मला इंजिनियर बनायचं आहे. मला IPS ऑफिसर. IPS ऑफिसर या इंजिनियर. व्हेरी नाईस. मग माहिती आहे ना, अभ्यास पण खूप जास्त करावा लागेल. ओके ओके, ठीक आहे गर्ल्स. आपले हे नेटवर्कचा जो प्रॉब्लेम आहे ना त्याच्याबद्दल मी काहीतरी बोलते सरांशी. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यावर ना तुम्हाला परत व्हिडिओ दाखवण्यात येतील आणि मग नंतर आपण 1-2 महिन्यानंतर परत फीडबॅक घेण्यासाठी. ठीक आहे, 8वीच्या मुलांना बोलवा आता जरा. गर्ल्स, नावं सांगा आपली. रचना दुर्गे, राधिका गजाम. अर्चना आणि राधिका. नाही, रचना दुर्वे. अच्छा, रचना आणि राधिका. ओके. गर्ल्स, तुम्ही किती व्हिडिओ बघितलेत बेटा आणि कोणत्या विषयाचे? 4-5. कोणत्या सब्जेक्टचे? विज्ञान, इंग्लिश, विज्ञानचे बघितले. गणित. अच्छा, इंग्लिश, गणित आणि विज्ञान. किती समजलं त्याच्यामधून? एखाद्या धड्याचं नाव आठवते? जर थोडासा धडा किंवा टॉपिक जो शिकवताना जेवढा 10-15 मिनिटं नेटवर्क होतं तेवढ्या वेळ जे टीचर शिकवत होते समजलं असेल एखादं टॉपिकचं नाव सांगा ना. अटकत होतं ते. अटकत होतं म्हणजे नीट बघूनच नाही झालं तुमचं? एक पण व्हिडिओ नाही नीट बघून झाला? हो. अच्छा, बरं ठीक आहे. अच्छा, रचना आणि दुसरीचं नाव काय सांगितलं? राधिका. हा, रचना आणि राधिका, तुम्हा दोघींना काय बनायचंय बेटा? 10वी नंतर काय करिअर निवडणार आहात तुम्ही? मला डॉक्टर बनायचं आहे. तुला डॉक्टर बनायचं? IPS ऑफिसर. ओके, ग्रेट. ठीक आहे, थँक्यू सो मच. आता तुम्ही व्हिडिओज नाही बघितले त्याच्यामुळे मला जास्त काय विचारता नाहीये. त्याची मला सांगा, तुमच्या दोघींचा फेवरेट सब्जेक्ट कोणता आहे? आमचे इंग्लिश, मराठी. इंग्लिश आणि गणित. अच्छा, इंग्लिश आणि गणित आहे. तुम्हाला स्कूलमध्ये आवडतंय? हो. अच्छा, अभ्यासाच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून काय काय करता? खेळतो. काय काय खेळता तुम्ही? योगा करतो, खेळतो, गेमची प्रॅक्टिस करतो. कोणत्या गेमची? कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, हँडबॉल, रनिंग.
वैयक्तिक खेळ. अच्छा, ओके, ग्रेट. आणि अजून अजून डान्स वगैरे नसतो तुमचं वर्षातून एकदा असं गॅदरिंग असते तेव्हा? अच्छा, गाणं वगैरे पण गाता? हो. ओके ओके. कोणी शिकवतं तुम्हाला तिकडे? हो. अच्छा, ठीक आहे, व्हेरी नाईस. ठीक आहे, चालेल. मुलांना तुम्ही आता तुमचं कंटिन्यू करा, क्लास चालू असेल तर. मी सरांशी बोलते, तुम्ही सगळे वर्गात जाऊ शकता. थँक्यू मॅम. थँक्यू फॉर जॉईनिंग. सर आता तुम्ही बसून घ्या तिथेच बेंचवरती बसा, तिथे नेटवर्क स्टेबल आहे. मुलांना जाऊ देत, त्यांना जाऊ देत वर्गामध्ये. तुम्ही आपापल्या वर्गात जा लवकर, जा. आणि इकडे तिकडे फिरू नका बरं. हा, ठीक आहे, बसा. ओके मॅम. मला वाटलं बाकी इतर असतील व्हीसी मध्ये. आम्हीच आहो का? आपली शाळा आहे फक्त. हो, आता आपली ही इंडिव्हिज्युअल मीटिंग आहे आता सर. ओके. सर ऐका ना, सरांची गुड मॉर्निंग सर. मी प्रिन्सिपल सरांशी पण बोलते. मला सांगा, तुमच्याकडे हे जे स्मार्ट बोर्ड होता ना मगाशी, स्मार्ट टीव्ही, तो किती आहे टोटल? ते एकच आहे स्मार्ट टीव्ही, आणि एक प्रोजेक्टर आहे. अच्छा, आणि जिओ फायबरचं इंटरनेट आहे? हो. आता मी मॅडम मग तुम्हाला 2-3 महिने झाले येऊन इथे या मध्ये. सर मला की नाही कोणते तरी सिनियर टीचर हवे मला, कारण अच्छा नाही, मग सरांना सांगा कोणते तरी सिनियर टीचरला कनेक्ट करवायला, कारण मला जे प्रश्न विचारायचे ते सिनियर टीचरच देऊ शकतात माहिती, कारण शाळेबद्दल सगळी माहिती आहे ती. ओके मॅम, ठीक आहे. एक मिनिट मॅम. हा, हो चालेल. मॅडम येडा मॅडम आहेत सिनियर टीचर, आणि आमचे HM आहेत सलामी सर. हे माहिती नेटवर्क बद्दल विचारत होते आपल्याकडे. हा बोला मॅडम. हा बोला मॅडम. हा, मोबाईल हवं तर एका ठिकाणी ठेवून द्या सर, आणि बसून घ्या तुम्ही. ओके. मला फक्त एक जण कोणी असेल चालेल. हा चालेल. मग मोबाईल ठेवून द्या, मी सरांशी बोलते मग. ओके. हा मॅडम, नमस्कार. हा सर, नमस्कार सर. मी जस्ट तुमचे 10च मिनिटं घेईल, जास्त वेळ नाही घेणार. सर, आपलं तुमच्याकडे जे इंटरनेटचं कनेक्शन आहे ना, वायफाय आहे बघा, किती चांगली गोष्ट आहे, पण मग ते कोणत्या कंपनीचं आहे जो तो सारखं जातं? जिओचं आहे मॅडम. ते मी मगाशी सांगितलं होतं. जिओ फायबर आहे की जिओ एअर फायबर आहे? मॅडम, जिओ फायबर एअर फायबर आहे. त्यावर म्हणजे फायबर केबल आहे मॅडम, गेल्या केबल टाकून जिओ फायबर आहे असं. अच्छा सर, ऐका ना, तुम्ही ज्यांच्या कोणाच्या फोनला ते कुठल्या तरी फोन नंबरच्या थ्रू देतात ना, ज्या मोबाईलच्या नंबरच्या थ्रू त्यांनी दिले ना बघा, त्याच मोबाईल वरून त्यांच्या कस्टमर केअरला फोन लावला ना, तर त्यांना त्याच्यामध्ये ऑप्शन्स येतात, नेटवर्क खराब असेल तर चूज करा म्हणून, आणि नंतर मग त्यांचं ते कस्टमर केअरचा एजंट बोलतो, तर त्यांना कंप्लेंट करून सांगा की आमचं नेटवर्क इथे नीट चालत नाहीये, तर आम्ही कशाबद्दल पैसे द्यायचे म्हणून, आणि आमची स्कूल आहे तर आम्हाला नेटवर्कचं स्टेबल पाहिजे. आणि सर, जर जमत असेल ना, जर सारखीच तुमच्या इकडे लाईट जात असेल तर तुमचे जे पण वरिष्ठ अधिकारी त्यांच्याशी बोलून वगैरे ना, प्लीज शाळेमध्ये ना कमीत कमी आपला टीव्ही चालेल आणि वायफाय जो आहे तो पण चालेल, तो राउटर पण चालेल, तेवढं तरी होईल. त्या कॅपॅसिटीचा होत असेल तर इन्व्हर्टर बसवला तर सर तुम्हाला स्वतःलाच बाकीच्या कामांमध्ये पण खूप फायदा होईल. तर इन्व्हर्टरची प्राइस वगैरे असते, आणि
शाळेला काही सवलत मिळते का ते इन्व्हर्टरवर वगैरे असं बघून थोडस काहीतरी अरेंजमेंट करा सर. कारण मुलांनी व्हिडिओज त्यांनी बघितलेच नाहीयेत आपला नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे. त्याच्यामुळे मला त्यांच्याकडून काय फीडबॅक नाही मिळाला तर काय हरकत नाही. मी आता ज्या गोष्टी सांगते त्या जर अंमलबजावणी झाली तर बघा सर मुलांना त्याचा फायदा होईल. ठीक आहे मॅडम. ते BRC कडून आमच्याकडे संगणक शिक्षक मॅडम म्हणून नेमणूक झालेली आहे. त्यांच्याच नंबरवरती आपल्याला वायफाय कनेक्शन मिळालेलं आहे. तर मी त्यांच्या माध्यमातून नेटवर्क रेंज जे आहे वायफायचं रेग्युलर कशी राहील किंवा आपल्याला इंटरनेटची सुविधा आपल्याला करता येईल काय रेग्युलरली मी फॉलोअप घेतोय. आणि राहिलं जे विद्युत वारंवार जे खंडितचा प्रॉब्लेम आहे मी आपल्या ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिक डिपार्टमेंटशी बोललेलो आहे. त्या दृष्टीने त्यांचाही प्रयत्न सुरू आहे. आता राहिलं इन्व्हर्टरच्या बाबतीमध्ये परत मी बोलतोय. सर तुमच्याच तिकडची लाईट जाते की सगळ्या गावातलीच लाईट जाते? नाही म्हणजे हे डोंगराळ भाग आहे की नाही, डोंगराळ आणि जंगली भाग आहे तर त्याच्यामुळे इकडे थोडस वादळ आलं पाऊस आलं का मग हा इश्यू निर्माण होतोय. आणि वारंवार मग अर्धा तासाने एक तासाने हा विद्युत पुरवठा खंडित चालू असते. तर चालू आहे त्या दृष्टीने फॉलोअप. हा सर झालं तर बघा बरंच होईल, मुलांना फायदा होईल त्याचा. सर मला सांग तुमच्या शाळेमध्ये आपली कितवी ते कितवी आहे शाळा? वर्ग 1 पासून तर 10वी पर्यंत आहे मॅडम. मराठी मीडियम आहे? हा मराठी मीडियम कन्या शाळा आहे मुलींची. कन्या शाळा आहे सगळ्या मुलींची आहे. बरं सर 8वी ते 10वी मध्ये कुठल्या विषयासाठी तुमच्याकडे कोणत्या सब्जेक्टच्या टीचरचा शॉर्टेज आहे का? म्हणजे सायन्सला गणिताला टीचरच नाही असं काय आहे का? मॅडम आमच्याकडे जे रेग्युलर पोस्टिंग मॅथची व्हॅकंट होती. आता कंटातीच्या माध्यमातून नाही का एक मॅडम जॉईन झालेले आहेत मागच्याच महिन्यामध्ये. अच्छा म्हणजे आता काही रिक्त जागा नाहीये शिकवायला मुलांना सगळे टीचर्स आहेत? हो सध्या आहेत. सध्या आहेत. चला ठीक आहे ते चांगली गोष्ट झाली. सर मी आता जे सांगते ना ते बघा थोडस त्याला कदाचित व्हायला वेळ लागेल पण नक्की होऊ शकतं महिन्याभरामध्ये तरी. तुम्ही इंटरनेटचा आणि हा लाईटीचा प्रॉब्लेम जर सॉल्व्ह केला ना त्याच्यानंतर ना प्लीज काय करा बघा तुमच्याकडे सगळ्या मुलीच आहेत तर त्या स्मार्टच मुली वाटले मी आता त्यांच्याशी बोलले तर त्यांच्यापैकीच ना असे 2-2 प्रत्येक वर्गातून मॉनिटर बनवायला सांगा वर्ग शिक्षकांना. आणि मग हा आपला प्रॉब्लेम चालू झाल्यावर म्हणजे सॉल्व्ह झाल्यावर ना मुलंच काय करतील ना त्यांना जो वेळ तुम्ही द्याल त्या वेळामध्ये स्वतः मुलंच लाईनीमध्ये आपल्या व्हिडिओज बघतील सर युट्यूब वरून. जसं आता पहिला धडा आहे आपला गुरुत्वाकर्षण सायन्स मधला तर त्याचे एका तासामध्ये तर पूर्ण धडा होत नाही. तर मग त्याचा भाग 1 जसं की आज 11 तारीख आज भाग 1 बघितला, उद्या 12 तारीख उद्या भाग 2 बघितला, 13 तारीख आहे भाग 3 बघितला. असं लाईनीमध्ये ते व्हिडिओज बघतील ना सर सुरुवातीपासून तर त्यांना चांगलं समजेल नाही मग समजणार नाही. सर तुम्ही कोणता विषय शिकवता? ऍक्च्युली मॅडम माझ्याकडे सायन्सच आहे परंतु ज्या आता मॅथच्या जॉईन झालेल्या आहेत मी त्यांच्याकडे सायन्स वन दिलेला आहे. अच्छा बरं ठीक आहे सर ठीक आहे. नाही मी ह्याच्यासाठी सांगितलं की म्हणजे तुम्हाला आयडिया लागेल की मी काय एक्झॅक्टली मला सांगू इच्छिते. सो मग आपलं लाईन मध्ये बघा जसं आता मुलांना सायन्सच्या बेसिक गोष्टीच माहिती नाहीयेत है ना तर ते त्यांना मग पुढच्या गोष्टी कशा समजणार. मुलांना गतीच माहिती नाहीये तर मग पूर्ण गतीचा नियम जो धडा आहे त्याच्यात एवढी सगळी सूत्र ते कसं कळणार. तर म्हणून त्यांना लाईनीमध्ये व्हिडिओ दाखवले ना आपण सर तर एक तर त्यांना चांगलं समजेल. तर मग ते मॉनिटरला रेकॉर्ड पण ठेवू द्यात. एक जुनी वही किंवा रजिस्टर त्यांना दिलं ना तर डेट टाकून लिहितील की आता जशी आज 11 तारीख आहे गुरुत्वाकर्षणचा भाग 1 बघितला, उद्या 12 तारीख आहे भाग 2 बघितला. असं मग 8वी साठी वेगळं पान, 9वी साठी वेगळं आणि 10वी साठी वेगळं पान असं वेगवेगळ्या पानावर वेगवेगळ्या तारखा टाकून ते रेकॉर्ड ठेवतील एकतर म्हणजे त्यांना स्वतःला पण समजेल की आपण काय काय बघितले आणि काय काय बघायचं राहिलंय. तर त्यांना एक तर ती गोष्ट करू द्यात मॉनिटरला. आणि दुसरी गोष्ट ही शक्य जर झाली
तरी एक हुशार विद्यार्थी त्याचा स्वतःचा खूप गृहपाठ चांगला असतो, नेहमी कम्प्लीट. आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी थोडासा होमवर्क दिलाय, तो होमवर्क करून तो चेक करेल. तो पण विद्यार्थीच करेल, टीचर्सला करायची गरज नाहीये. हा, टीचर्सला पण जमलं तर खूप चांगली गोष्ट आहे, पण सध्या विद्यार्थ्यांनी केलं तरी उत्कृष्ट होईल. तर हा एक उपक्रम सर प्लीज जरा राबवा. आपली दिवाळीनंतर मुलं ज्यावेळी ठीक भागाला आहे येतील. मॅडम, मी फॉलोअप काय- घेतोय सोमवारला या संदर्भामध्ये. हो, आपला जो हो. इश्यू आहे नेटचं रेंज नसतोय. आता मला काही जर बोलायचं झालं, सरांनी आता डिजिटल बोर्ड मध्ये खूप प्रयत्न केलं. हा, इंटरनेट मी कनेक्टिव्हिटीचा बघितलं, प्रॉब्लेम त्याच्यामध्ये आल्यामुळे बराच वेळ गेला. मुलांना राईट, बाहेर राईट. घेऊन जावं लागलं. आता मलाही जर अधिक नेट पण नसतोय, तुमचा तर कॅमेरा बंद करा. मी त्या हा, कॅमेरा बंद करा होते आता. हा हा, आता मला तुमचा आवाज येईल. हा सर, बोला. हा, तर या ठिकाणी हा जो इंटरनेट पुअर कंडिशन आहे नेटवर्कचं, हा, तर या बाबतीमध्ये मी हो. सोमवारला आपल्या त्या वायफाय कनेक्शन जे आपण मिळालेलं आहे, मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतोय स्वतः आणि त्यांना रिक्वेस्ट करेन. हा जो प्रॉब्लेम्स आहे विद्यार्थ्यांचं, जे शैक्षणिक थोडंसं अभ्यासक्रमामध्ये जे अडथळा येत आहे, तर या बाबतीमध्ये मी इलेक्ट्रिक डिपार्टमेंट आणि नेटवर्कच्या रेंज संदर्भात मी स्वतः फॉलोअप घेतोय. हो हो सर, हो, हा, होईल. आणि मला वाटतं होऊन जाईल, 2-3 आठवड्यात तरी होऊन जाईल ते. ठीक आहे मॅडम. आणि राहिलं दुसरं का, यांचे जे आता रेग्युलर मॅथ टीचर पण आलेले आहेत, तर त्यांच्या माध्यमातून सर्व इंग्रजी, गणित आणि आपलं सायन्स रेग्युलर क्लासेस कसे होतील याची पण आम्ही काळजी घेऊ आता. ठीक आहे सर, ठीक आहे. खूप चांगली गोष्ट आहे सर. आता माझे ना काही जनरल प्रश्न आहेत. ऍक्च्युली हे उपक्रम जो राबवायचा मी का म्हटले सर, 2 कारण आहेत. पहिलं तर ऑब्व्हियसली मुलांना त्याचा फायदा होईल, आणि त्याच्यामुळे सर तुमच्याकडे ना जी उत्कृष्ट मुलं निघतील ना, चांगल्या मार्काने पास होतील सर, आपण पुढे जाऊन त्यांना स्कॉलरशिप देण्याचा प्लॅन करतोय. पहिली गोष्ट, जे अतिशय चांगले विद्यार्थी असतील त्यांना टेक्निकल सपोर्ट मिळावा म्हणून त्यांना आपण जे आहे लॅपटॉप पण देणार आहे फ्रीमध्ये. आणि शिवाय मुलांच्या व्यतिरिक्त पण ज्या शाळा हा उपक्रम चांगल्या राबवू शकतील ना, त्यांना पण आपण सन्मान म्हणून काहीतरी देऊ सर, असा आपला प्लॅन चाललेला आहे. तर त्याच्यामुळे मग बघा, हा उपक्रम चांगला, मला वाटतं तुमच्या शाळेमध्ये ऑलरेडी डिजिटल बोर्ड आहे. फक्त हा इंटरनेटचा झाला ना, आणि तुमच्या एकतर सगळ्या मुली आहेत, मुलींचं कसं असतं, डिसिप्लिन मध्ये पण राहतात, सिन्सिअर असतात, तर तुम्हाला मुलांच्या बाबतीत मध्ये एवढा त्रास नाही होणार. आणि मला वाटतं आपला हा चांगला उपक्रम तुम्ही राबवून घेऊ शकता तुमच्या शाळेमध्ये. तर प्लीज, तर प्लीज हा उपक्रम नक्की ट्राय करा सर राबवायला. झालं तर खूप चांगलं होईल. तर हे एक पहिलं मला तुम्हाला सांगायचं होतं सर. दुसरी मला ही गोष्ट विचारायची होती, आपली पटसंख्या किती आहे 8वी 9वी 10वी मध्ये? 8वीला मॅडम आता सध्या आमच्याकडे 20 आहेत, 9वीला 15 आहेत आणि 10वीला 15 आहेत. म्हणजे 30, 20, 50, 8, 9, 10चा आकडा आहे. अच्छा अच्छा सर, मग बघा आपल्याकडे स्टुडंट पण कमी आहेत ना, तर कमी मुलं असल्यामुळे आपण जास्त त्यांच्यावर लक्ष देऊन अजून चांगला रिझल्ट काढून घेऊ शकतो, है ना. तर बघा, हे चांगलं होऊ शकतं, चांगलं घडू शकतं. ठीक आहे सर, मला मॅडम. हे आमच्याकडे जे इंग्रजीचे शिक्षक फुले सर म्हणून आहेत, ते जातीने विशेष लक्ष देतात ते. आणि जे आता थोडस इंटरप्शन होत आहे या संदर्भात आम्ही ती काळजी घेऊ. हो हो सर, नक्की सर. सर, आपला 10वीचा निकाल कसा लागतो एकंदर? जनरली मागील, मला आता 3 वर्ष होत आहेत इथं, मागील जवळपास 8 ते 10 वर्षाचा जर आपण रिझल्ट बघितलं तर एव्हरेज मध्ये 1 वर्ष फक्त मला वाटते 95 काहीतरी आहे, मग बाकी 100% आहे. मागील 5 वर्षाचा रिझल्ट 100% आहे. अच्छा. आणि सर, जो आपला टॉपर असतो तो किती मार्क्स मिळतात त्याला? मागच्या टॉपर मध्ये आता त्यांनी JEE आणि नीटची एक्झाम दिलेली आहे, तो 78% होता. अच्छा अच्छा, 78% त्याला मिळालेले होते.
हा त्याने आता आणि आतापर्यंत JEE हायेस्ट स्कोअर आपला जो राहिला असेल? हाय स्कोअर हा सर, आतापर्यंत हा ह्या 10 वर्षामध्ये असं कोणी 80च्या 85च्या वर गेलं असेल? आहे मॅडम, मला वाटतं 85 वाला एक आहे विद्यार्थी. अच्छा, 85 वाले पण एक हा विद्यार्थी हा आहे. हा बर बर, ठीक आहे, चालेल सर, चालेल. सर मला हे हा. सांगा, आता शाळा रन करण्यासाठी तुम्हाला काय काय अडचणी येतात? हे आता जे सांगितलं त्याला सोडून. म्हणजे आपलं हे यू कॅटापल्टचं क्लासेस का? नाही नाही, असंच इन जनरल तुम्हाला शाळा रन करताना विद्यार्थ्यांच्याकडून किंवा पालकांच्याकडून किंवा अजून दुसऱ्या काही अडचणी येतात असतील तर त्या. महत्वाचं मॅडम, आता हे जे ट्रायबल डिपार्टमेंटची शाळा आहे, आतापर्यंत मला जवळपास 45 वर्षाचा अनुभव जर आपण बघितलं तर प्रत्येक आश्रम शाळेमध्ये जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तर अतिशय दुर्गम ग्रामीण भागातील मजूर वर्गाचे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत असतात. तर पालक तर अतिशय अशिक्षित, अज्ञानी आहे, शिक्षणाच्या बाबतीमध्ये ते मागे आहेत. तर जेव्हा हे विद्यार्थी सुट्टीवर जातात, सर्वात म्हणजे समस्या म्हणजे यांच्या गैरहजेरीचं प्रमाण जास्त असतं. उपस्थिती जी पाहिजे आहे ती उपस्थितीचं प्रमाण हा अतिशय म्हणजे गैरहजर जास्त असतात. उपस्थिती 100%. मला वाटत नाही की आपल्या डिपार्टमेंटमध्ये एखाद्या आश्रमशाळेमध्ये 100% उपस्थिती एखाद्या दिवशी असेल. मला तरी या क्षणाला सांगता येत नाही. तर महत्वाची ही ठीक आहे. समस्या आहे का जेव्हा शाळा सुरू होते आपली, तर किती पण आम्ही प्रयत्न करतोय, पालकांच्या घरी गाड्या वगैरे पाठवतोय, तरी परंतु पहिल्याही दिवशी 100% उपस्थिती होऊ शकत नाही. हे विद्यार्थी जवळपास 10 ते 15 दिवस उशिरा येतात आणि मग क्लासेस सुरू होतात आणि मध्ये मग पोळा, गणेश चतुर्थी यासारखे सण येतात. पालक आग्रह करून जबरदस्तीने नेतात. बरं, पाठवल्यानंतर मग 1 ते 2 दिवस सुट्टी झाली का लगेच आणून द्यायला पाहिजे. तर पालक ते लगेच विद्यार्थ्यांना परत आणून देत नाही. म्हणजे 2 दिवसाच्या सुट्टीच्या ऐवजी ते जवळपास 1 आठवडा 8 ते 10 दिवस घेतात. आणि त्याच्यामुळे मग वर्गातली जी कोरम संख्या असते, किमान 50% संख्या नसल्यामुळे जे रेग्युलर क्लासेस होण्यास आम्हाला अडचण जातो आहे. तर ही समस्या प्रत्येक आश्रमशाळेची आहे. याच्यावरती मागच्या सेशनमध्ये रवींद्र ठाकरे सर आमचे अपर आयुक्त होते. त्यांच्या माध्यमातून बरंच काही प्रयत्न झालं, भविष्यवेधी उपक्रम वगैरे. याच्यात काही 5-10% प्रगती झालेली आहे. पण मुळात आता ही जी शाळा आहे नागपूर पासून जवळपास 55 किलोमीटर उपराजधानीच्या जवळची शाळा, याही ठिकाणी उपस्थितीचं प्रमाण जो आहे ना या भागामध्ये 30 कंडिशन आहे. अच्छा अच्छा, ठीक आहे सर, ठीक आहे. काही आता जे पेरेंट्स कडून जे इश्यूज ह्याच्या व्यतिरिक्त एकदा मुलं अभ्यास करतात व्यवस्थित जे येतात ते? हा, मुलांचं का? हा, स्टुडंट्स आलेवर शाळेमध्ये ते अभ्यास करतात व्यवस्थित? हा, आता प्रॉब्लेम आहे का ऍक्च्युली यांचं गैरहजेरीचं प्रमाण जास्त असल्यामुळे यांचा जो बेसिक कॉन्सेप्ट वर भर द्यायला आम्हाला जास्त एनर्जी द्यावं लागते. आणि मग एकंदरीत होतो काय का सिलेबस काही प्रमाणात मागे राहतोय. हा, राईट राईट राईट, करेक्ट. सर मला सांगा, मुळात हा सर, मला आपली 10वी नंतर मुली काय करतात, करिअर साठी काय करतात? त्या सगळे 10वी नंतर पुढे शिकतात की कसं आहे? हा, आता मॅडम 10वी नंतर समोरच्या शिक्षण घेणाऱ्यांचा जो प्रमाण असायला पाहिजे, हा जो प्रमाण आहे हा जवळपास 60% 60 ते 70% आहे. 10वी झाल्यानंतर जनरली आपल्या गव्हर्नमेंट आश्रम शाळेमध्ये 11वी 12वी सर्वच आश्रम शाळेमध्ये नाही आहे.
हा बरोबर. हा म्हणजे आता नागपूर पीओचा विचार जर केला तर नागपूर पीओ मध्ये एकूण 7 शाळांपैकी गव्हर्नमेंटच्या 2च शाळेमध्ये ज्युनियर कॉलेज आहे. हम्म. हा मग हे विद्यार्थ्यांनी काय करतात, बऱ्यापैकी 12वी पर्यंतचं शिक्षण घेतात, पण हा म्हणजे 100% पैकी समजा 80% विद्यार्थ्यांनी 11वी 12वी पर्यंत कसं बसं जातात. काही प्रायव्हेट आपल्या जवळपासच्या गावाजवळच्या प्रायव्हेट शाळेमध्ये ऍडमिशन घेतात. 12वी पर्यंत हा ऍडमिशन जनरली शिक्षण सुरू होतं. त्याच्यानंतर असं निदर्शनास येतोय का फर्स्ट इयर पासूनचं जे हायर एज्युकेशन आहे ग्रॅज्युएशनचं, त्याकडे जाणाऱ्यांचं प्रमाण पुन्हा पर्सेंटेज कमी होतोय. बरेचसे हम्म. विद्यार्थ्यांनी पालकवर्ग मग 12वी झालं का लग्न करून मोकळे होतानाही दिसतात. हा बरोबर आहे सर. हो, गावाला सध्या तसंच दिसतंय मोस्टली. हा सर तरी पण ना, समजा 2-3 विद्यार्थी जे हायर एज्युकेशन करत असतील, ग्रॅज्युएशन म्हणा किंवा काय, ते असे काही काय बनलेत, एखादे डॉक्टर, टीचर, असे वेगळं काही बनलेत ते आणि आता ते जॉब करतात, असे काही असतील थोडेफार विद्यार्थी? हो मॅडम, मी जनरली गडचिरोलीमध्ये अतिशय दुर्गम भागामध्ये माझी पहिली नियुक्ती झाली आहे. 97 ते 2009 वर्षामध्ये मी गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागामध्ये शिरोंचा तालुक्यात झिंगानूर म्हणून अपॉइंटमेंट झाली होती. तर त्यावेळेस मी सर्व्हिस देत असताना आज जवळपास 2 ते 3 जे विद्यार्थी आहेत, एक प्रोफेसर म्हणून आहे गडचिरोलीला. त्यावेळेस मला अजूनही तो प्रसंग आठवतोय. मी 10वीचं क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट शिकत असताना पोटॅशियमच्या नंतरचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होतं, HDFC प्रिन्सिपल, अबोव प्रिन्सिपल, तर त्यानुसार मी हा विचार केला नाही का हे विद्यार्थी 8वी 9वी 10वीलाच आहेत, 11वी 12वीचं कशा प्रकारे सांगायचं हा मी विचार न करता त्यांना समोरची मी माहिती त्यावेळेस देत होतोय. तर तो वर्गातला आहे 1-2 विद्यार्थी मला घरी गेल्यानंतर होमवर्कनी त्यांनी HDFC प्रिन्सिपल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन समोरच्या म्हणजे एलिमेंटचं त्याने आणून दिलं. तर त्यावेळेस त्याच्यामध्ये असणारी जे चाणाक्ष बुद्धी माझ्या लक्षात आली, त्या विद्यार्थ्याकडे मी विशेष लक्ष दिलं. तो विद्यार्थी आज गडचिरोलीला प्रोफेसर म्हणून काम करतोय. तर मला एक अभिमान वाटते आहे. असंच बरेचसे आमच्याच आश्रम शाळेमध्ये 3 ते 4 विद्यार्थी हायस्कूल टीचर, प्रायमरी टीचर म्हणून काम करतात, माझ्या हाताखालून गेलेले. काही विद्यार्थी इकडे JEE नेटचे प्रयत्न केलेले आहेत. काही पोलीस डिपार्टमेंटमध्ये गेलेले आहेत, PSC त्यांना म्हणजे PSI झालेले आहेत आणि त्यांना राष्ट्रपती पुरस्कार पण मिळालेला आहे. असे 3 विद्यार्थी आहेत. अच्छा अच्छा, बरं, ठीक आहे सर. ह्या शाळेमधलं शिकताय ना तुम्ही? हा, आता सध्या या शाळेमध्ये मला आता 3 वर्ष कंप्लीट होत आहेत. अच्छा. हा, तर मग या या शाळेमधलं तुमच्या, ओके, मग आधीचे जुने विद्यार्थी पण, तुम्ही नसतानाचे पण काही विद्यार्थी असे चांगले पोस्ट वर गेलेत, असे थोडेफार काही केसेस असतील? हा, त्याच बाबतीत बोललोय मॅडम मी. आता हे जे जुने अच्छा विद्यार्थी आहेत माझ्या हाताखालून गेलेले, अच्छा. तर काही प्रोफेसर आहेत, काही आमच्या डिपार्टमेंटला शिक्षक म्हणून आहे 3 ते 4. काही विद्यार्थ्यांनी आपल्या पोलीस डिपार्टमेंट मधून राष्ट्रपती शौर्य पुरस्कार त्यांना 3 लोकांना प्राप्त झालेला आहे. बरं, ठीक आहे आणि सर. मी या शाळेमध्ये असताना हायस्कूल टीचर होतो मी, सायन्स टीचर. तर 2014 आणि 15 मध्ये मॅडम ते बाल विज्ञान जे परिषद असते सेंट्रल गव्हर्नमेंट अंतर्गत, तर या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी बंगलोरला 2दा नॅशनल लेवलला ते गेलेल्या होत्या माझ्या म्हणजे सायन्स टीचर मी या ठिकाणी कार्यरत असताना. एक भोपाळला अच्छा झालं अच्छा होतं आणि एक बंगलोरला 2 विद्यार्थ्यांनी मी स्वतः घेऊन गेलो होतो. अच्छा, ओके. राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदच्या अंतर्गत. तर ओके. सध्या आता झालेली जी बॅच आहे, या बॅच मध्ये आमच्या 3 विद्यार्थ्यांनी JEE आणि नेटच्या एक्झाम दिलेल्या आहेत.
त्यांचं ओके. रिझल्ट मध्ये नाव आहे. तर बघू सिलेक्शन जर ग्रेट. होत असेल तर ते JEE नेट करता मग त्यांना फायदा मिळू शकेल. अच्छा. सर मला सांगा, हे तुमच्याकडे तर सगळ्या मुलीच आहेत. तर असं कधी झालंय की पेरेंट्स जे आहे मुलीचं 10वी मध्येच लग्न करायचंय, 9वी 10वी मध्ये, किंवा आई आजारी असते तर घरातली कामं करायला कोणी नाहीये म्हणून एखाद्याचा कोणाचा धाकलाच काढून मुलीला घरीच बसवलं, असं काय झालंय केसेस कधी? आहे मॅडम, बरेचसे उदाहरण आहेत. बरेचसे आमच्याकडे जवळपास 5-10 विद्यार्थिनी निघतात. काही विद्यार्थ्यांचं आई वडिलांचं भांडण असते, डिवोर्स झालेलं आहे. अच्छा. अशा विद्यार्थिनी आमच्याकडे आहेत. त्यांचं पालन पोषण त्यांची आजी आजोबा कुणीतरी दुसरे करतात. म्हणजे एक प्रकारे अनाथ विद्यार्थिनी सुद्धा आमच्याकडे आहे. अच्छा अच्छा. म्हणजे हे म्हणजे होतात 10वी नंतर तुमच्याकडे ड्रॉप आउट होतात, हो हो 10वी मध्येच पण नाही, ड्रॉप आउट होतात. ड्रॉपआउट प्रमाण कमी आहे, परंतु अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये अनाथ समजा असे काही विद्यार्थी आहेत. आई त्यांच्याकडे आई पण नाही आणि वडील पण नाही. ओके ओके. सर दाखला काढून घेणं अशा घटना घडतात का ते म्हणते मी. म्हणजे मध्यंतरी TC काढायचं म्हणता. हो हो हो. हा प्रमाण कमी आहे मॅडम. अच्छा, ठीक आहे ठीक आहे. हो, मी तेच विचारत होते ऍक्च्युली. हा हा ठीक आहे सर. सर माझा आता ना लास्ट एक क्वेश्चन आहे. तुमच्या इकडे हे मुलं राहतात आहेत ज्या वसतिगृहामध्ये, तिथे हे बेसिक ज्या गोष्टी, पिण्याचं स्वच्छ पाणी, क्लीन वॉशरूम्स, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांना व्यवस्थित? हो मॅडम, आता जनरली शासकीय आश्रमशाळा असल्यामुळे नाही का, शासनातर्फे बऱ्याचशा सोयी सुविधा विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून पुरवल्या जातात. आता प्रत्येक आश्रमशाळेमध्ये आरोचा पुरवठा आहे. आता माझ्या आश्रमशाळेमध्ये या ठिकाणी 2 आरो आहेत. मुलींच्या वसतिगृहामध्ये 500 लिटरचा आरो बसवण्यात आलेला आहे आणि मुलींच्या डायनिंग हॉलमध्ये जिथं विद्यार्थ्यांनी जेवण करतात त्या ठिकाणी सुद्धा 500 लिटरचा आरो आहे. तर 2 आरो आहेत आणि इथल्या विद्यार्थ्यांनी पिण्याचं शुद्ध पाणी आरोचंच पाणी वापरतात. विहिरीमध्ये ब्लिचिंग केल्या जाते आहे. ओके. त्याचप्रमाणे यांच्याकडे सॅनिटरी कॉम्प्लेक्स पण आहे. जवळपास 14 लॅट्रिन आहे, 14 आपल्या बाथरूम आहेत. तर स्वच्छतेच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी इश्यू नाही आहे. जनरली आरोग्याची काळजी घेतल्या जाते इथं. घेतली जाते. अच्छा, ठीक आहे. आणि सर आपण ना नर्स सुद्धा पोस्टिंग झालेली आहे, शिकरूम पण आहे, नवीन डिजिटल मशीन पण आलेले आहे. आरोग्याचा जर कोणताही जरी इश्यू असेल तरी आरोग्य म्हणा, स्वच्छतेच्या बाबतीमध्ये किंवा आहाराच्या बाबतीमध्ये या ठिकाणी विशेष काळजी घेतल्या जाते. ओके, ग्रेट सर, चांगली गोष्ट आहे. सर मला हे सांगायचं होतं म्हणजे तुम्हाला की आपला हा नेटवर्कचा इश्यू आय होप तोपर्यंत तर सॉल्व्ह होईलच. पुढे जाऊन ना आपण सर महिन्यातून एकदा वगैरे असं जनरल विषयावरती पण क्लासेस घेण्याचा प्लॅन करतोय. करिअर गायडन्स, सायबर सिक्युरिटी, इंटरनेटचा सेफ कसा वापर करावा, गुड टच बॅड टच, असे जनरल टॉपिक्स वरती. तर त्यावेळी मुलांना नक्की कनेक्ट करवा, ही माझी विनंती राहील तुम्हाला. निश्चित मॅडम, निश्चित. जनरली आता गुड टच संदर्भामध्ये आमच्याकडे 15 दिवसांनी तर व्हिजिट होत असतात आणि मुलींच्या बाबतीमध्ये समुपदेशन होत असतेच, इन्क्वायरी. राहिलं जे सायबर क्राईमच्या बाबतीमध्ये हे अतिशय चांगलं सिक्युरिटीच्या दृष्टीने चांगला उपक्रम राहील. तर हो, एक आनंदाची गोष्ट राहील मॅडम. हो सर. सर आपण ना मी तुम्हाला चॅनलचा लिंक तसा आधी पण दिलेला, मी परत एकदा चॅनलचा लिंक देते सर. प्लीज तुमच्या शाळेमधल्या शिक्षकांचा ग्रुप बनला असेल ना, तर तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि सगळ्या शाळेमधल्या टीचर्सला सबस्क्राईब करायला सांगा तो चॅनल. बरं मॅडम, असं करता येईल का त्या यू कॅटापल्ट मध्ये फक्त HM लोकांनाच ऍडमिट केलेलं आहे.
तर माझी अशी एक विनंती आहे का त्या शाळामध्ये एकतर ऍडमिन लोकांना HM ला ऍडमिन जर केलं तर त्या शाळेचे जे हायस्कूल शिक्षकांना ते ऍड करू शकतात. सर मी तुम्हाला ना ज्या ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड व्हायचंय ना हा. तुम्हाला सांगा, मी तुम्हाला व्हॉट्सअपची लिंक पाठवते. लिंक क्लिक करून ते स्वतः जॉईन होतील. तुम्हाला त्यांना ऍड करायची पण गरज नाही पडणार. जसं मॅडम आपल्याकडे यू कॅटापल ग्रुप आहे. हो हो, त्याच मी म्हणते. व्हॉट्सअपची पण लिंक असते. त्या लिंकवर क्लिक केलं ना आपोआप ग्रुपमध्ये ऍड होतो माणूस. आता ऍक्च्युली काय होतं मॅडम, जी लिंक पाठवल्या जात आहे त्या ग्रुपवर आहे यू कॅटापल्ट. तर या ग्रुपवरती हायस्कूल शिक्षक सर मी ना ती लिंक तुम्हाला पर्सनली पाठवते, तुमच्या व्हॉट्सअपवर पाठवते. ती तुम्ही लिंक जशीच्या तशी तुमच्या शाळेच्या ग्रुपमध्ये टाका. ती लोक त्या लिंकला क्लिक करतील आणि जॉईन होतील. हो हो, हे तर आहेच मॅडम. बरं, त्या ग्रुपमध्ये समजा आपण हायस्कूल शिक्षकांना जर ऍड केलं तर? हा, करू शकता ना सर. मी तेच सांगते, तुम्हाला ज्यांना ऍड करायचंय त्यांच्या बरोबर ती लिंक शेअर करा. ते स्वतःच क्लिक करून जॉईन होतील. आणि तुम्ही विचारायचं होतं. नाही मॅडम, म्हणजे त्या ग्रुपमध्ये समजा यांना मेंबर जर बनवलं यू कॅटापल्ट, म्हणजे मी यासाठी बोलतोय कारण HM पदावर नाही का थोडं कामाचा व्याप वगैरे असू शकतो. कधी कधी मग ती लिंक त्यांना फॉरवर्ड करायला असं लेट होऊ शकतो किंवा विस्मरण होऊ शकतो. तर त्या ग्रुपमध्ये सर मी समजा तेच आपोआप सांगते तुम्हाला. हो, तेच सांगते. बघा, मी तुम्हाला लिंक देते आता व्हॉट्सअपची. त्या लिंक वरती त्यांना नुसतं क्लिक करायचंय, आपोआप ते त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होतील सर. अच्छा अच्छा, ठीक आहे ना मॅडम. ठीक है, मैं तुम्हारा पाठवते. हाँ मैम, सर से पूछना है कि आपके स्कूल में सर आपके स्कूल में इंजीनियरिंग की कोचिंग होती है क्या बच्चों की? हेलो, ये मराठी मीडियम है, इंग्लिश मीडियम है संगीत? ये मराठी मीडियम है मैम. अच्छा, ये मराठी मीडियम है. तो यहाँ पे बच्चे कौन से लेवल तक के हैं? 10 तक के हैं? 10 तक के हैं मैम. अच्छा, तो यहाँ के बच्चे फिर इंजीनियरिंग और मेडिकल के लिए नहीं जाते हैं क्या? जाते हैं. अभी ट्राइबल, स्पेशली ट्राइबल एरिया से आए हुए स्टूडेंट्स है, तो कुछ बच्चे जाते हैं. इंटरेस्ट लेते हैं बच्चे? हाँ, लेते हैं ना. अच्छा, इसके अलावा अगर स्किल डेवलपमेंट में कोई, अगर आपको लगता है एज अ टीचर, इनको कौन सा स्किल इंटरेस्ट करता है ज्यादा सीखने के लिए पढ़ाई के अलावा? पढ़ाई के अलावा टेक्निकल जो है, जैसे कंप्यूटर वगैरह नॉलेज है, जैसे आजकल कोडिंग वगैरह है, इसमें भी अगर हो सकता है तो अच्छे होगा, अच्छी बात होगी. ये इंटरेस्ट लेंगे बच्चे? शायद कुछ लेंगे, जैसे टेक्नोलॉजी के मामले में. क्लास में एक दो बच्चा तो हो, हर क्लास में तो एक दो बच्चे होते हैं जो तेज होते हैं पढ़ने में. हाँ, तेज है. कुछ बच्चे है. हाँ, मेरे क्लास में भी है मैडम. कुछ अच्छा, बच्चे कुछ साइंस में है, कुछ मैथ्स में है, लेकिन उनकी संख्या कम है. हाँ सर, वो कोई दिक्कत नहीं है, लेकिन 2-4 बच्चे अगर हर एक स्कूल में अगर ऐसे हैं, उनको भी हम पढ़ा लें तो बहुत बड़ा हेल्प हो जाएगा. उनको देख के बाकी पढ़ लेंगे ना सर. यस मैम, मेरा सब्जेक्ट तो वैसे इंग्लिश है. मुझे एक बात और बोलनी थी कि ये जो यू कैटापल्ट से जो चैनल्स आए थे, जो कुछ भी क्लासेस हुए थे, तो हमारे थोड़ा नेटवर्क पुअर होने की वजह से बराबर आवाज नहीं आ रही थी. तो क्या ये यूट्यूब में इसके वीडियोज अगर होंगे तो हम उसे डाउनलोड करके दिखा सकेंगे क्या? ऐसा कुछ हो सकता है? सर, मैम अभी आपको वही बताने वाली हैं. YouTube से आपको कैसे, हमने ये मीटिंग सेशन इसलिए भी रखा है कि आपको ये बताएं कि YouTube को कैसे आपको एक्सेस करना है, आप कैसे डाउनलोड भी कर सकते हैं. चैप्टर वाइज आपको सारी क्लासेस की रिकॉर्डिंग भी मिलेगी. आपको व्हाट्सएप ग्रुप में चैप्टर वाइज हम वर्कशीट भी देंगे मराठी में, और हो सकता है 1 महीने के अंदर हर चैप्टर का आपको नोट्स भी मिलेगा हमारे तरफ से. तो ये सबसे आप लोगों को हेल्प होगी. एक चीज सर मुझे और जानना था मैम, सुलक्षणा मैम, आई विल जस्ट टेक 1 मिनट मोर. सर, ये आपके स्कूल में लैब है क्या, साइंस लैब? हाँ, है ना मैम, साइंस लैब है. साइंस लैब है, सारे बच्चे जाते हैं उस लैब में साइंस के एक्सपेरिमेंट के लिए? यस मैम. ठीक है. तो लैब एक्सपेरिमेंट गवर्नमेंट की तरफ से ही बनाया है या किसने, कैसे बना है? गवर्नमेंट की तरफ से आए हैं.
तो कोई लैब असिस्टेंट है आपके पास या टीचर ही लेके जाते हैं बच्चों को? नहीं, टीचर ही लेके जाते हैं। अभी कोई लैब असिस्टेंट की पोस्ट तो है, लेकिन अभी कोई है नहीं वैसे। कोई बात। तो हम लोग की सर क्या करेंगे, इस वाले अभी 4 महीने में जब तक फाइनल होगा, आपके बच्चों को ऑनलाइन सिखाएंगे लैब एक्सपेरिमेंट्स करना, ऑनलाइन में हो सकता है। तो आप अगर, क्योंकि आप लोग लाइव क्लासेस में नहीं आ रहे हैं, आप इसकी रिकॉर्डिंग बच्चों को दिखा सकते हैं बाद में। वो रिकॉर्डिंग, हेलो मैम, वो रिकॉर्डिंग क्या यूट्यूब पे आएगी? मतलब आपको वो मैम बता देंगी अभी। सर ऍक्च्युली ना आपली एक आधी जनरल मीटिंग झाली आहे ना, त्या मीटिंग मध्ये ना मी सगळा हा डेमो दाखवलेला की नेटवर्कचा जरी इश्यू असेल तरी आपण आपल्या घरी लॅपटॉप असतो, घरी वायफाय पण असतो काही जणांकडे, तिथे युट्यूब वरून व्हिडिओ डाउनलोड करून शाळेमध्ये कसं दाखवू शकतो. तर त्याची ना त्या तुमच्या शाळेबरोबर जरी नसलं, दुसऱ्या स्कूल बरोबर जरी असलं ना, मी एक मीटिंगची लिंक तुमच्या बरोबर शेअर करते. आता सरांना व्हॉट्सअप वरती पाठवते आणि त्याच्यानंतर ना तुम्ही ती बघा, तुमचे स्मार्ट स्टुडंट्सला पण दाखवा. मी तेच सरांना आता सांगितलं की जे स्मार्ट विद्यार्थी ना ते स्वतःच ते लाईनीमध्ये जे डाउनलोड केलेले असतील ना व्हिडिओज लावतील, जसं गुरुत्वाकर्षणचा भाग 1, भाग 2, भाग 3, तर त्यांना लाईनीमध्ये व्हिडिओ बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. प्रेमा मॅम, ओके मैम, प्रेमा मैम, कैन यू मैम, ये जो इनका व्हाट्सएप ग्रुप है ना, यू कैटपुल्ट नागपुर वाला, हाँ, तो ये यहाँ पे मैं एडमिन नहीं हूँ, तो इनका प्लीज मुझे व्हाट्सएप का ज्वाइनिंग लिंक अगर आप शेयर कर सको तो दे देती हूँ मैं। आप दे दो, मैं आपको नागपुर में सर आपको कौन सा प्रोजेक्ट है? नागपुर ही मैम, नागपुर में, नागपुर में। अच्छा, नागपुर ही है। हाँ, तो तहसील काटोल है। जी जी सर, मैं टैग करती हूँ मैम उस ग्रुप में। नहीं, हाँ नहीं, आई कैन सी, मैं तुम्हें बनाती हूँ एडमिन। हाँ, मुझे एडमिन बना दीजिए सर. मग मी काय करते ना, आपली ती एखाद्याची जी रेकॉर्डिंग असेल ना आपण बघितलेली, ती रेकॉर्डिंगची लिंक मी तुम्हाला शेअर करते. ती लिंक तुम्ही बघा, युट्यूबचं व्हिडिओ कसं डाउनलोड करायचे ती लिंक ओपन करून बघा. तुम्ही मुलांना पण जे तुमचे स्मार्ट स्टुडंट्स असतील त्यांना दाखवा. आणि हा नेटवर्कचा इश्यू सॉल्व्ह झाला की मग मी सरांना ऑलरेडी एक्सप्लेन केले की आपण हा उपक्रम सुव्यवस्थितपणे कसं राबवू शकतो. थँक्यू मॅम. ते चांगलं होऊन जाईल, कारण मग त्याला इंटरनेटची गरज पडणार नाही. एकदा व्हिडिओ डाउनलोड झाले एक वेळा की मग आपण त्यांना दाखवू शकतो. सुलक्षणा, एक बार क्विकली सिर्फ उतना ही पोर्शन उनको बता दो, डिटेल में ये रिकॉर्डिंग देख लेंगे. कैन यू शेयर द लिंक? सर आपको हम क्विकली बता देते हैं, डिटेल अगर आपको चाहिए होगा तो वो रिकॉर्डिंग देख लीजिएगा. और मेरे ख्याल से जितने भी टीचर्स हैं, आप उस चैनल को सब्सक्राइब कर लीजिए. डेली जो क्लासेस होती है उसको हम लोग उसी दिन अपलोड करते हैं, तो आपको नोटिफिकेशन आ जाएगा. येस मॅम. सर हे बघा, ह्या आपलं लॅपटॉपला असाल किंवा कुठे पण असाल, हे होम पेज सगळीकडे जवळजवळ सेमच दिसतं. तर मेक शुअर एक तर आधी तुम्ही हे इथे सबस्क्राईब करा. आणि सर हे बघा, आपल्याला धड्यावाईज प्लेलिस्ट बनलेले आहेत. हे बघा, येस मॅम, हा दिसत आहे. हा, ह्या धड्यावाईज प्लेलिस्ट बनलेल्या आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता 1 व्हिडिओ, 2 व्हिडिओ. आपले जे आधीचे जे आहेत इथे दिसते तुम्हाला बायोलॉजीचे 8 व्हिडिओज आहेत ह्या प्लेलिस्ट मध्ये. मग ह्याच्यात ते क्लिक केलं, व्ह्यू फुल प्लेलिस्ट वरती क्लिक केलं की बघा हे व्हिडिओ, आता जसं की इथे भाग 1 वगैरे जो असेल तो इथे जाऊन बघा, इथे डाउनलोडचा ऑप्शन आहे. दिसत आहे. हा डाउनलोडचा, हा डाउनलोड केलं ना आपण की हे डाउनलोड होतं. आणि इथे बघा 3 लाईनी आहेत लेफ्टला, त्याच्यामध्ये बघा खाली स्क्रोल केलं, हा डाउनलोडचा ऑप्शन आहे. मग इथे आपल्याला सगळे आपण हे बघा, इथे डाउनलोड चालू झालं. तर मग हे असंच तिथे जाऊन ओपन करून आपण त्यांना दाखवू शकतो. मोबाईल वरती पण असं सेमच आहे. 3 डॉट वरती जायचं, तिथे डाउनलोडचा ऑप्शन दिसेल, तो डाउनलोड होईल. पण सर इथे एक प्रॉब्लेम काय आहे माहितीये का, इथे आता डाउनलोड करताना बघा लो म्हणून त्याची क्वालिटी विचारत होतं. तर क्वालिटीसाठी ना मग युट्यूबचं जर एक इंडिव्हिज्युअल जो प्लॅन आहे आपला, तो फक्त 150 रुपयाचाच आहे मंथली. मग तो जर आपण युट्यूबचे बघायचे दिले ना प्रीमियम,
तर फुल क्वालिटी मध्ये आपण जर चांगल्या किंवा हे 720 मध्ये जरी घेतलं हाय क्वालिटी मध्ये, तर हे गेट प्रीमियम एका महिन्याचं तर फ्रीच मिळतं. मग 1-2 महिने जरी ठेवून सगळ्या व्हिडिओ डाउनलोड करून ठेवल्या की मग आपण मुलांना नंतर ऑफलाईन दाखवू शकतो. अच्छा, तर हा हे 1-2 महिने थोडं बरोबर बघा. आहे. हा, हे थोडं बघा. तर मी तो व्हिडिओचा Yes, लिंक आता लगेच तुम्हाला शेअर करते, जो आपली जनरल मीटिंग झालेली होती त्याच्यामध्ये Yes. मी डेमॉन्स्ट्रेट केलेलं होतं की कसं करायचं आहे ते सगळं डाउनलोड आणि कसं आपण त्यांना दाखवू शकतो. तर Yes, आता ma'am. तर तो व्हिडिओ आधी सगळ्यात आधी तुम्ही नक्की व्यवस्थित बघून घ्या सर. प्रिन्सिपल सरांच्या व्हॉट्सअप नंबरवरती मी ह्या सगळ्या लिंक पाठवते. ओके. युट्यूब लिंक आणि दुसरी आणि जॉईनिंग लिंक सुद्धा का मॅम? हा, व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करायची ती पण लिंक पाठवते. आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करण्याची पण लिंक पाठवते आणि हे मीटिंगची पण लिंक पाठवते. येस मॅम. युट्यूब चॅनलची लिंक ऑलरेडी पाठवलेली आहे मी सरांना. मॅडम काही काही बाबतीत असं झालं होतं की मागच्या वेळेला जे तुमचे सब्जेक्टचे जे लिंक येत होत्या त्या लिंक आम्हाला कधी कधी वेळेवर मिळाल्याच नाही, त्यामुळे सुद्धा आम्ही अटेंड होऊ शकलो नाही काही क्लासेसच्या बाबतीत, कारण आम्ही ते सबस्क्राईब सरांपर्यंत आल्याच नव्हत्या त्या लिंक काय 1-2च्या बाबतीमध्ये तशी झालेलं आहे. अच्छा अच्छा, नाही ठीक आहे सर, आता जे झाले त्याला काहीच नाही करू शकत. यापुढे जे आहे ना तुम्ही स्वतः ग्रुपला जॉईन व्हा. मी पाठवते आता, मग काही इश्यूज नाहीये. ठीक आहे सर, चालेल. प्रेमा मॅम, आपले हॅलो. हा सर, ते मॅम कधी कधी येते. कधी थोड़ा कटतो. हाँ बोला. हेलो प्रेमा मैम. जी सर. हाँ, वो जो लैब की बात हो रही है, तो लैब में वैसे तो लैब असिस्टेंट तो है नहीं है हमारे स्कूल में. जी जी जी. तो हाँ, तो उसमें जो भी एक्सपेरिमेंट दिखाए जाएंगे वो उससे काफी मदद मिलेंगी बच्चों को मेरे ख्याल से. हाँ, तो मैं यही जानना चाह रही थी. जी सर, आप लोग को शाम को क्या बच्चों को लाइव्स में लेके, हमारा 2 तरीके से हम आपको कंटेंट भेज सकते हैं. एक तरीका है कि आप हमारे लाइव क्लास में आए और दूसरा तरीका है कि हम आपको रिकॉर्डेड सेशन भेजें एक्सपेरिमेंट वाइज. तो दोनों तरीके काम कर रहे हैं. हमारा मकसद ये है कि हर एक स्कूल में आप लोगों को चैलेंजेस काफी हैं. हमारी संस्था कैसे आपको कंटेंट दे जिससे आप लोगों को बच्चों को पढ़ाने में सुविधा हो. तो उसमें अगर कभी लाइव क्लासेस में आपको आना है या डाउट है तो डाउट क्लियरिंग क्लासेस हम लाइव कर सकते हैं, बाकी क्लासेस हम रिकॉर्डेड भेज सकते हैं. तो ये तो कर सिर्फ साइंस के मामले में होगा या फिर दूसरे सब्जेक्ट के मामले में भी होगा? सिर्फ साइंस के बारे में होगा मैडम? हम साइंस का कराएंगे सर, मैथ्स का कराएंगे. और इनका रिस्पांस देखने के बाद हम लोग इंग्लिश और सोशल साइंस का भी कराएंगे. यस, ओके. तो लेकिन हम लोग क्योंकि हर चीज इस साल हम लोग पहली बार कर रहे हैं और हम देखना चाहते हैं कि आपके बच्चों को कितना हेल्प हुआ इससे, क्योंकि अगर ऑनलाइन इसकी व्यवस्था गवर्नमेंट ने ऑनलाइन अगर एक्सपेरिमेंट्स की रखी हुई है, वीडियोस ऑलरेडी हैं, तो हमारे पास आईआईटी के स्टूडेंट्स हैं जो आपके बच्चों की क्लास लेंगे. जी, ओके. तो आप उसका बस एक चीज है. दूसरी चीज सर, एक और चीज मैं आपसे शेयर करना चाहूंगी कि हमारा जो आप मंथली न्यूज़लेटर आज आप ग्रुप में आपको मैं भेजूंगी, हम लोग कितना पढ़ा रहे हैं, कितना कवर कर पा रहे हैं और महीने पे क्या अपडेट है, आप वो मराठी लैंग्वेज में होगा, आप लोग एक बार जरूर उसको गो थ्रू कर लीजिएगा. 5-10 पेज का होगा. उससे आपको ये पता चलेगा कि संस्था क्या नया कर रही है और कितना हमारे बच्चों को पढ़ा चुकी है. तो ये एक चीज अपडेट आपको मिलता रहेगा. तो अभी हमने पहले भी भेजा था, किसी ने ये देखा नहीं, बट कोई बात नहीं सर, अभी 3 महीना हुआ है, 3-4 महीने. गोइंग फॉरवर्ड अभी आप लोगों को स्ट्रीमलाइन चीजें हो जाएंगी. 1 to 2 months लगेगा, क्योंकि ऑनलाइन सब कुछ करना इतना आसान हमारे लिए भी नहीं है. बट अगर आप लोगों का सपोर्ट रहेगा तो आई थिंक बाय एंड ऑफ नवंबर वी विल बी रियली गुड. हम लोग चैप्टर वाइज देने की भी सोच रहे हैं आपके बच्चों को. तो आप लोगों को बहुत आसान हो जाएगा सर. आप लोग के स्टाफ पे मुझे नहीं पता कितने कमी है, बट ज्यादातर स्कूल में 1-2 टीचर नहीं है. वहाँ पे सपोर्ट आप लोगों को मिल जाएगा हमारी संस्था से.
सर हाँ तो आणि जो ना लैब की बात है तो उसके लिए तो साइंस टीचर रहेगा. हाँ हाँ बोला हाँ मॅडम. जी सर, क्या व्हाट इज ही सेइंग? हाँ सर बताइए एक बार. सायन्स टीचरच असेल, सब्जेक्ट एक्सपर्टच असेल जो पण घेईल तो त्या सब्जेक्टचा एक्सपर्ट असेल सर. सर तुमचं नाव काय आहे? माझं नाव फुले सर आहे. मी माझा सब्जेक्ट इंग्लिश आहे मॅम. अच्छा सर, मला तुमचा जरा नंबर सांगा ना, मी तुम्हाला पर्सनली पण पाठवते हे गोष्टी सगळ्या. ओके. व्हॉट्सअप नंबर माझा सांगा. नंबर आहे, येस मॅम, माझा नंबर आहे 866 866 846 846 9387. 9387. 866 846 866 हा ठीक आहे सर, मी तुम्हाला पण हे सगळ्या गोष्टी पाठवते. हा ठीक आहे चालेल. सर आपण मग माझ्या बाजूने जी इन्फॉर्मेशन होती. हा सर, अजून प्रिन्सिपल सरांना सांगा की Yes, एक ma'am. गुगल फॉर्म मी मध्ये शेअर केलेला होता, ज्याच्यामध्ये तुम्हाला 8वी 9वी 10वीच्या मला आता मुलांच्या डिटेल्स हवेत आम्हाला. तर तो गुगल फॉर्म जे आहे तो प्लीज लवकरात लवकर 2-3 दिवसामध्ये भरून टाका. क्लास टीचरने भरला तरी चालेल. 8वीची माहिती क्लास टीचर 8वीचे भरतील, 9वीची 9वी वाले भरतील असं. ओके ठीक आहे मॅम. ठीक आहे चालेल सर. हा ठीक आहे. आपण आता डिस्कनेक्ट करू शकतो. माझे महत्वाचे जे बोलायचं होतं ते झालंय बोलून, आणि ह्या सगळ्या लिंक आता मी तुम्हाला पाठवते तुमच्या नंबरवरती पण. थँक्यू मॅम.